कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न पण आता खडसेंनी मोडली असेल मालमत्ता मला माहीत नाही. त्यांनी तपासावं, त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली. तो तुमच्याबद्दलही बोललाय रोडा, हा तो फार घाण भाषेत बोललेला आहे. मी एकही शब्द सांगू शकत नाही. त्या म्हणता गाडीमध्ये म्हणतो मी राखेल टाकत होतो, याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली. त्यांनी मागणी केलेली आहे. मुलाचा खून झाला का आत्महत्या आहे म्हणून त्याची चौकशी करा. मग आम्ही म्हणतो का ती चौकशी करा म्हणून तर लावतो एसआयटी. मी त्याच्याबरोबर होतो त्यावेळेला, मला नका बोलायला लावू. पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत, आम्ही इतके खालच्या थराला उतरणार लोक नाही आहेत. तुम्हीच म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो, मी राखेल टाकून फिरत फटफटीमध्ये. मग आता एवढं कुठं झालं. तो लोढा तेच म्हणतोय. हे मागचं बोललेलं 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी की यांनी आणले कुठे एवढे पैसे. त्याचं म्हणत तेच आहे. अरे तुम्ही दोघं एकमेकाची चौकशी करून घ्या. गिरीश महाजनला माझं चॅलेंज आहे मुलाच्या याच्या संदर्भामध्ये की आज सरकारमध्ये मुख्यमंत्र्याचा जवळचा ज्याला म्हणतात की समर्थकर्ता आहे आणि त्यामुळे त्याच्यात हिंमत असेल, त्यांना दम असेल तर याची चौकशी करावी. माझ्या चौकशी पोलिसांकडून झालेली आहे. मला त्या ठिकाणी याच्याबद्दल कोणताही आक्षेप नाही. यांचे पोलीस चौकशी करणार नाही. म्हणून माझी मागणी आहे की एसआयटी बिसायटी कशाला नेमता सीआयडीकडून नाही, आपल्या सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे ना. एवढं वरिष्ठ पातळीवर मला लहान का लेखता तुम्ही. एवढा मोठा जर मर्डर केला असेल तर सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे. याचे डोकं फिरलेलं दिसतंय. एकुलता एक मुलगा माझा गेला, त्याचं दुःख मधून माझ्या मनातनं गेलेलं नाही. गिरीश महाजनला मुलगा नसल्यामुळे ते समजू शकणार नाही मुलाचं दुःख काय असतं. म्हणून बेछूट आरोप करायचे. तर तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल, खरं सरकार तुझं ऐकत असेल तर सीबीआयकडून चौकशी करत सत्य काय ते बाहेर काढ. वारंवार हवेत वाफा कशाला सोडतोय.